माहोल तयार झालेला आहे। मधुर संगीत ऑर्केस्ट्राचे गायक शिवशरण यांच्या मधुर आवाजामध्ये आता आपण गायनाची मानवंदना घेणार आहोत। श्री एक भक्तिगीत याने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। शोधसी मानवा रावळे मंदिरे नांदतो देव हा आपल्या अंतरी। शोधसी मानवा रावळे मंदिरे
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी मानवा गावरे मंदिरे नांदतो देव आपुल्या अंतरी शोधशी मानवा गावरे मंदिरे. बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसाऊ या वळणावर सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्त येथे उपस्थित सर्व नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचारी वृंद रसिक श्रोत्यांचे मी पुष्पांजली कर्वे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वागत करते. तसेच सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते. रसिक हो, तुम्ही सर्वांनीच आपल्या मित्रमंडळींना आप्तस्वकीयांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त केला असेलच. आज त्याच आनंदामध्ये नववर्षाच्या उत्साही वातावरणात आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या 32व्या वर्धापन दिनानिमित्ताने आपलेच सहकारी अधिकारी कर्मचारी वृंद सादर करीत आहेत बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम, ज्यामध्ये गायन, नृत्य, समूह गायन आणि नाट्यछटा अशा विविध रंगी कार्यक्रमांच्या भरगच्च नजराणा पेश करणार आहोत. तत्पूर्वी सर्व रसिक प्रेक्षकांना प्रेमळ आवाहन करते की आपले मोबाईल फोन स्विच ऑफ अथवा सायलेंट मोडवर करावेत, जेणेकरून आपले कलाकार जी कला सादर करणार आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि इतर रसिक प्रेक्षक आहेत त्यांचा सुद्धा रसभंग होणार नाही. अजून एक प्रेमळ आव्हान असे की आपल्यामधीलच सहकारी कलाकार आपल्यासाठी कला सादर करणार आहेत, त्यांच्या कलांचा आणि त्या कलाकारांचा उचित सन्मान राखून त्यांना प्रोत्साहन द्या, एक सकारात्मक ऊर्जा त्यांना द्या, आनंदाने त्यांचा उत्साह वाढवा, प्रोत्साहन द्या. तर रसिक प्रेक्षक हो, तुम्हा सर्वांकडून एकच अपेक्षा असते, कलाकारांना उत्साह तुम्ही कसा द्याल, त्यांचा आनंद कसा वाढवाल. चारी दिशांना आनंदाच्या लहरी लहरत राहो, चारी दिशांना आनंदाच्या लहरी लहरत राहो, जिकडे तिकडे कौतुकन उत्साह वहरत राहो. रसिक श्रोते हो, तुमच्याकडून टाळ्यांची बरसात होत राहो, टाळ्यांची बरसात होत राहो. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. श्री अमोल खरसांबळे. हॅलो. Oh
उत्सवाची अतिशय सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. भक्ती संगीत याचा जसा एक वेगळा आनंद असतो, तसाच आपल्या लोकसंगीताचा हा सुद्धा एक वेगळा आनंद असतो. त्याचा एक वेगळा अंदाज असतो, त्याचा एक वेगळा बाज असतो. लोकसंगीतामध्ये तुम्हाला माहीतच असेल, एक गाणं, तवा नवीन पोपट हा लागला विटविटू बोलायला, किंवा नागोबा डुलायला लागला, बिलनशी नागिन निघाली, नागोबा डुलायला लागला. ही गाणी 70-80च्या दशकामधली अतिशय गाजलेली गाणी, महाराष्ट्राच्या घराघरात वाजलेली अशी ही गाणी आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे, विठ्ठल उमप ते प्रल्हाद शिंदे, तर आजच्या पिढीतील आनंद शिंदे, आदर्श शिंदे आणि मंदेश उमप यांनी ही लोकगीताची परंपरा आजही तितक्याच तडफेनं चालू ठेवली आहे. माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं. मूळ गायक आहेत आनंद शिंदे आणि यांनी गायलेले हे लोकगीत गायला येत आहेत श्री मधुकर वारभुवन, शिक्षण विभाग. अरे दिली आरोळी सायंकाळी, दिली आरोळी ग सायंकाळी, काळीच हे पाटील माझं, काळीच हे पाटील माझ्या हरणीला कारभारणीला गाण्याचा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला गाण्याचा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला गाण्याचा पाटील. माझ्या हरणीला कारभारणीला भूतानाचा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला भूतानाचा पाटील. होती अमावस्येची रात, त्याच रात्री झाला घात. होती अमावस्येची रात, त्याच रात्री झाला घात. काळा काळा वाजवी जात, माझे खाया बिर्याणी भात. अरे पाहून तळा जरा गाव झाला गोळा, पाहून तळा गाव झाला गोळा. हात पाय ताटलं, तीच हात पाय ताटलं. माझ्या हरणीला कारभारणीला गाण्याचा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला गाण्याचा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला गाण्याचा पाटील. दिली आरोळी सायंकाळी, अरे दिली आरोळी सायंकाळी, काळीच हे पाटील, माझं काळीच हे पाटील. माझ्या हरणीला कारभारणीला अरे गाण्याचा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला गाण्याचा पाटील, माझ्या हरणीला कारभारणीला गाण्याचा पाटील. धन्यवाद. रसिको हो, काही दिवसापूर्वीच आपण दत्त जयंतीचा महोत्सव साजरा केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांच्यावरील एका सुंदर भक्तिगीतानं
आज आपण हे वातावरण अधिक मंगलमय आणि भक्तिमय करूया. मन लागो रे लागो गुरुभजनी गात आहेत सीई विभागाचे श्री शरद पाटील. मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे सादर केले जाणार आहे ते एक सामाजिक विषयाचं गाणं आहे. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीच्या संदर्भातलं हे गाणं आहे, ज्यामध्ये स्त्रीचा नवरा परदेशात कामानिमित्त असतो व तिथे एकटी ती घर सांभाळत असते आणि इथे राहूनही तिला परदेशात असणाऱ्या नवऱ्याला सर्व बातम्या किंवा परवानग्या घ्यायच्या असतात.
ती स्त्री अशिक्षित असते. एका शाळकरी मुलीकडून ती त्या पत्राचं बाजू मांडते. तुम्हाला आठवत असेल नारायण सुर्वेंची एक कविता आहे, तुम्ही पत्रात लिहा. हे एक हिंदी गाणं आहे जे शहनाज शेख आणि गीता महाजन यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचा स्वैर अनुवाद नारायण सुर्वे यांनी केला होता. तेच हे गीत. मैं अच्छी हूँ घबराऊ नको ऐसा खत में लिखो सादर करीत आहेत लेखापरीक्षण विभागातील कुसुम राहुल, आदिती कुवेसकर आणि सुशीला पंडित. अतिशय सुंदर असं गीत सादर केलेलं आहे. रसिक हो, आई या शब्दाची महती पुरेपूर वर्णन करणारे अनेक कविता लेख तुम्ही वाचले असतीलच. स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी हे कवी यशवंत यांनी म्हणून त्यांचे हे शब्द अतिशय प्रसिद्ध आहेत. खरं तर आईनं शब्दात मावते, आईनं भावनेत मावते. आई समजण्यासाठी आईचं व्हावे लागते. आई होऊन आईचं आईपण पेलणं सोपं नसतं, हे आई झाल्यावरच कळतं. आईपण हे एक दिवसाचं साजरं होणं नाही, तर ते जन्मांतापर्यंतचं एक अव्याहत जगणं असतं. अशीच आईची महती सांगणारं हे गीत सादर करीत आहेत श्रीमती मनीषा दगडखैरे. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. आई माझी दिला तिने जीवनाकार.
आता तुमच्या समोर येत आहेत MCH नेरूळचे श्री राज भोईर. ते गाणार आहेत चित्रपट कर्ज या मधील गाणं. 1980 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट. गायक होते मोहम्मद रफी आणि संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. दर्दे दिल दर्दे जिगर, श्री राज भोईर. दर्द जिगर दिल में जगाया आपने. दर्द जिगर दिल में जगाया आपने. पहले तो मैं शायर था, पहले तो मैं शायर था, आशिक बना
आपकी मदहोश नजरें कर रही है शायरी, आपकी मदहोश नजरें कर रही है शायरी। ये गजल मेरी नहीं, ये गजल है आपकी। मैंने तो बस वो लिखा जो कुछ लिखाया आपने, में जगाया आपने, दर्द दिल में जगाया आपने। और थोड़ी देर में बस हम जुदा हो जाएंगे, और थोड़ी देर में बस हम जुदा हो जाएंगे। आपको ढूंढूं कर कैसे रास्ते हो जाएंगे, नाम तक भी तो अपना बताया आपने, दर्द जिगर में जगाया आपने। पहले तो मैं शायर था, आशिक बनाया आपने, दर्द जिगर में जगाया आपने, दर्द जिगर में जगाया आपने। नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन। आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने माननीय उपायुक्त नेरकर साहेब, मनोज पाटील अतिरिक्त शहर अभियंता, अजय संखे कार्यकारी अभियंता, मदन वागचौडे कार्यकारी अभियंता, श्रीमान सोमनाथ केकाड सहाय्यक संचालक नगररचना यांचं देखील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हार्दिक स्वागत। यानंतरचे स्पर्धक आहेत रश्मी नागज्योती विष्णू भिसे दिघा विभाग, विकास नाईक शिक्षण विभाग, डॉक्टर प्रियांका सेठ आरोग्य विभाग यांनी तयार राहायचे। प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असे म्हणणारे मंगेश पाडगावकर प्रेमाबद्दल जितकं भरभरून बोलतात तेव्हा जीवनाच्या तत्वज्ञानाबद्दलही तितकंच ते अतिशय उत्तम असे बोलतात। त्याच कवी मंगेश पाडगावकर यांच्या या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे गात आहेत श्रीमती नागज्योती मॅडम। या जगण्यावर शतदा प्रेम करावे। या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। शतदा प्रेम करावे। शतदा प्रेम करावे।
तुमच्या टाळ्या कमी पडतायत. आपल्या कलाकारांचा उत्साह वाढवायचा असेल तर तुमच्या टाळ्यांचाही जोर वाढला पाहिजे. तर कृपया टाळ्यांनी त्यांचा उत्साह वाढवा. स्वर्गीय आवाजाच्या स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या आवाजातील श्री गणेश स्मरण तुझं मागवतो मी आता या गाण्याच्या निमित्ताने आपण लताजींचं सुद्धा स्मरण करणार आहोत. गात आहेत श्रीमती सुहासिनी वाळुंज, शिक्षण विभाग. रसिक हो, तुम्हाला माहितीच आहे की खंडेरायांच्या 2 पत्नी होत्या, म्हाळसा आणि बानू.
बाणाई ही इंद्राची मुलगी असल्याचं मानलं जातं. ती एका धनगराला सापडली आणि बाणाईनं जेजुरीला खंडोबास पाहिलं आणि त्यांच्या प्रेमात पडली. खंडोबा आणि बाणाई यांचं लग्न झालं आणि जेव्हा ते म्हाळसाकडे त्यांना घेऊन गेले त्यावेळी म्हाळसाबाई खूप संतप्त झाल्या आणि त्यांनी बाणाईला घरात घेण्याचं टाळलं. त्यावेळी खंडेरायाने म्हाळसाबाईला जेजुरीच्या वरच्या भागात आणि बाणूला खाली पायथ्याशी ठेवले. आजही आपल्याला जेजुरीला म्हाळसाबाईचं मंदिर हे जेजुरीच्या माथ्यावर आणि पायथ्याशी बाणाईचं मंदिर आपल्याला दिसतं. त्याच बाणाई आणि खंडेराय यांच्या लग्नाचं वर्णन करणारं गाणं खंडेरायाच्या लग्नाला बाणू नवरी नटली. गात आहेत श्री विकास नाईक, शिक्षण विभाग. खंडेरायाच्या लग्नाला बाणू नवरी नटली. खंडेरायाच्या लग्नाला बाणू नवरी नटली. नवरी नटली बाई सुपारी फुटली. आता तुमच्या समोर येत आहेत प्रदीप कांबळे, सासू की जरूरत है जैसे. आशिकीमधील हे गाणं आहे, अतिशय छान गाणं आहे, तुम्ही एन्जॉय करा.
सांसों की जरूरत है जैसे, सांसों की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। जाम की जरूरत है जैसे, जाम की जरूरत है जैसे, बेखुदी के लिए हाँ एक सनम चाहिए आशिकी के लिए। बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। वक्त के हाथों में सभी तकदीरें हैं, वक्त के हाथों में सभी तकदीरें हैं। आईना छोटा है सच तस्वीरें हैं, जहाँ दर्द है वही गीत है, जहाँ प्यास है वही मीत है। कोई ना जाने मगर जिंदगी यही रीत है। साथ की जरूरत है जैसे, साथ की जरूरत है जैसे, मौसमी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। हाँ एक सनम चाहिए आशिकी के लिए। मंजिलें हासिल है फिर भी एक दूरी है, मंजिलें हासिल है फिर भी एक दूरी है। बिना हमराही के जिंदगी अधूरी है, मिलेगी कहीं कोई रह गुजर, तन्हा कटेगा कैसे ये सफर। मेरे सपने हो जहाँ ढूंढ में ऐसी नजर, चांद की जरूरत है जैसे, चांद की जरूरत है जैसे, चांदनी के लिए एक सनम चाहिए आशिकी के लिए। सांसों की जरूरत है जैसे, सांसों की जरूरत है जैसे, जिंदगी के लिए बस एक सनम चाहिए आशिकी के लिए। बस एक सनम चाहिए आशिकी के लिए, आशिकी के लिए, आशिकी के लिए।
गाणं गायलेलं आहे. आता तुमच्या समोर येत आहेत डॉक्टर प्रियांका सेठ. 1979 मध्ये आलेला चित्रपट मिस्टर नटवरलाल, अमिताभ आणि रेखा यांची हिट जोडी असलेला हा चित्रपट आणि त्यातलं हे हिट गाणं जे गायलं होतं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी. परदेसिया ये सच है पिया, प्रियांका सेठ. आपण वन मोर घेऊया, कारण खूप गाण्यांची संख्या आहे, गाणारे खूप आहेत. आता तुमच्या समोर येत आहेत कमलेश आठवले, FRUचे आहेत. तेरी बाहों में या चित्रपटातील हे गाणं आहे. SP बालसुब्रमण्यम यांनी हे मुळात गायलेलं गाणं आपल्या समोर सादर करीत आहेत दिनेश दिघे.
कमलेश आठवले सॉरी. प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे पण टाळ्यांचा आवाज मात्र अजूनही कमी येतोय. सर्वांना मजा येतेय का? आता तुमच्या समोर येत आहेत संतोष नाईक. ये चांद सा रोशन चेहरा. गायक होते आपले मोहम्मद रफी.
ब्रह्मचारी या चित्रपटातील हे गाणं आणि या चित्रपटामध्ये या गाण्यावर ज्यांनी कलाकारी दाखवली होती ते म्हणजे शम्मी कपूर. तसंच तडकता फडकता हे गीत ये चांद सा रोशन चेहरा श्री संतोष नाईक सचिन विभाग. रोशन चेहरा तुमको कारण चेहरा ये दिल से दिल आंखें कोई राज है नहीं गहरा करूँ क्या उसकी जिसने तुम्हें बनाया ये चांद सा रोशन चेहरा तुमको कारण ये दिल से दिल आंखें कोई राज है नहीं गहरा क्या उसकी जिसने तुम्हें बनाया एक चीज कयामत सी है लोगों से सुना करते तुम देख के मैंने माना वो ठीक कहा करते वो ठीक कहा करते चालू कुछ ऐसे बनाता जादू सौभाग संभाला दिल को पर हो रहा का बुता करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया ये चांद सा रोशन चेहरा तुमको कारण गहरा ये झील से नीली आंखें कोई रात है न गहरा क्या उसकी जिसने तुम्हें बनाया हर सुबह की गालों का हर शाम की चादर का साया है तेरे बालों का हर सुबह की रानी है रंग तेरे गालों का हर शाम की चादर सारी साया है तेरे बालों का साया है तेरे बालों का तू बल खाती के लगिया हर मौज तेरी अंगड़ाई जो इन मौजों में डूबा उसने ही दुनिया पाई क्या उसकी जिसने तुम्हें बनाया ये चांद सा रोशन चेहरा दिल का रंग गहरा ये दिल से नीली आंखें कोई रात है हमें गहरा करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया करूं क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. मनपूर्वक स्वागत करेन. सन्माननीय आमदार गणेशजी नाईक साहेब, सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम, सन्माननीय महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर साहेब, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले मॅडम, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ साहेब आणि इतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आजचा 32वा वर्धापन दिन समारंभ संपन्न होतो आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या या 32 वर्षांच्या वाटचालीमध्ये निश्चितच वेगवेगळे आयाम सर्व अधिकारी कर्मचारी वृंदांच्या, सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या आणि सन्माननीय नागरिकांच्या सहयोगाने एकत्रित प्रयत्नातून नवी मुंबई महानगरपालिकेने वेगवेगळी मानांकनं मिळवलेली आहेत आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाला हा 32वा वर्धापन सोहळा संपन्न होत असताना विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये दरवर्षीप्रमाणे आजचा हा 32वा वर्धापन दिन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतो आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेची जी यशोवाटचाल आहे 32 वर्षांमध्ये, त्या यशोवाटचालीचा मागोवा या निमित्ताने घेण्याचा हा दिवस आहे आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा, मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा सोहळा समारंभ नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं संपन्न होणारा आजचा हा समारंभ, आजचा हा सोहळा सन्माननीय अतिथींचं मनपूर्वक असं स्वागत आज या निमित्ताने करतो आहोत. गेल्या 32 वर्षांच्या वाटचालीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेनं विविध आयाम सन्माननीय उबाळेसाहेब इंगळे साहेब यांनी कृपया मंचावर यावं ही विनंती आहे. शरद पवार साहेब उपायुक्त प्रशासन असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं ही विनंती आहे. आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आपल्या सर्वांच्या अतिशय उत्साही उपस्थितीमध्ये सकाळपासून विविध अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रारंभ झालेला आहे. हा व्यासपीठीय समारंभ वर्धापन दिनाचा संपन्न होतो आहे. मी सन्माननीय आयुक्त साहेबांना विनंती करेन की आपले दोन्ही मान्यवर अतिथी सन्माननीय गणेशजी नाईक साहेब आणि मंदाताई म्हात्रे मॅडम यांच्यासह छत्रपती शिवरायांचं प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलनानं आजच्या या कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांना मानवंदना अर्पण केली जाते आहे. दीप प्रज्वलन, ज्या सेवा सुविधांच्या दीपज्योती सातत्यानं तुम्ही आम्ही एकमेकांच्या प्रयत्नातून उजळवत असतो, त्या प्रतिकात्मक रीतीने या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रज्वलित केले जात आहेत. सन्माननीय आमदार गणेशजी नाईक साहेब, सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम, सन्माननीय महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर सर, तमोसोभाग ज्योतिर्मय अशी आपली संस्कृती मानते. प्रकाशाचं पूजन करणारी आपली संस्कृती आहे आणि म्हणूनच आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या दीपज्योती प्रतिकात्मक रीतीनं आपल्या सर्वांच्या साक्षीने उजळवल्या जात आहेत. सन्माननीय अतिरिक्त आयुक्त सुजाता डोले मॅडम, शहर अभियंता संजयजी देसाई साहेब, सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा समारंभ, हा सोहळा आणि एकंदरीतच या एका उत्साहाची झालर या सन्माननीय आमदार गणेशजी नाईक साहेबांचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं मनपूर्वक असं स्वागत आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून करावं. बुकेऐवजी बुक ही आपली आता संकल्पना आहे आणि या संकल्पनेनुसार नाईक साहेबांभोवती सन्मानाची शाल आपण या निमित्तानं आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रदान करतो आहोत आणि एक ग्रंथभेट या निमित्तानं देतो आहोत. बुकेऐवजी बुक ही नवी संकल्पना आपण राबवतो आहोत. मी आयुक्त साहेबांना विनंती करेन की सन्माननीय आमदार मंदाताई म्हात्रे मॅडम यांचंही मनपूर्वक स्वागत त्यांनी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करावं. सन्माननीय आमदार महोदयांचं देखील मनपूर्वक स्वागत आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयुक्त साहेबांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे आणि ग्रंथभेट या निमित्तानं सन्माननीय आमदार महोदयांना प्रदान करण्यात येत आहे. एकंदरीतच या सगळ्या वाटचालीमध्ये मान्यवर स्थानापन्न होतील. एकंदरीतच या सगळ्या वाटचालीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेनं सर्वांच्या सहयोगानं एक नावलौकिक संपूर्ण देशभरात आणि जगभरात निर्माण केलेला दिसून येतो आणि या वाटचालीचा आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं मागोवा घेणं महत्त्वाचं वाटतं. म्हणूनच नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सन्माननीय राजेश नार्वेकर सरांना विनंती आहे की त्यांनी या निमित्तानं प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय आयुक्त साहेब. नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्ष 2024च्या मनपूर्वक शुभेच्छा. नवी मुंबई महानगरपालिकेच्या 32व्या वर्धापन दिन समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय विधानसभा सदस्य श्री गणेश नाईक साहेब,
मंदाताई म्हात्रे मॅडम, आमचे दोन्ही अतिरिक्त आयुक्त, सिटी इंजिनियर, कॅफो, चीफ अकाउंट्स ऑफिसर, मंचावर उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, समोर उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, आपले मीडियाचे प्रतिनिधी, या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1 जानेवारी 92ला या नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली. आज हा नववर्षाचा पहिला दिवस आणि महानगरपालिकेचा 32वा वर्धापन दिन हा एक आनंदयोग आहे की नवीन वर्षातच तारखेलाच वर्धापन दिन असणं हा एक दुर्मिळ योगायोग आहे. आणि या निमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी, नागरिक, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपल्या महापालिकेची काही वैशिष्ट्ये आहेत, काही अंगभूत वैशिष्ट्ये आहेत आणि काही आपल्या कामातून आपण निर्माण केलेली वैशिष्ट्ये आहेत. ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतरित झालेली ही देशातली पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे नवी मुंबई महापालिका. आणि याच्या स्थापनेपासूनच त्यांनी स्वतःचं एक वेगळेपण या महापालिकेने जपलं आहे. कोणतेही काम दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण रीतीने करायचं हा ध्यास कायम घेऊन या देशातील एक आधुनिक शहर, 21व्या शतकातील शहर म्हणून या शहराची एक ओळख ही संपूर्ण देशभर दृढ झाली आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पालिका प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या इतकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त इथले सर्व सक्रिय लोकप्रतिनिधी, इथले सर्व जागरूक नागरिक या सर्वांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आणि त्यामुळेच 21व्या शतकातील आधुनिक शहर या टप्प्यापर्यंत आज ही महापालिका पोचलेली आहे. हा या सर्व लोकांच्या अथक प्रयत्नातून हे उभं केलेलं हे विश्व आहे. वर्धापन दिन म्हटलं की गेलेल्या कालावधीचा मागोवा घेण्याचा आणि आगामी संकल्प आखण्याचा दिवस असतो. या दृष्टीने देखील आजचा हा वर्धापन दिन हा महत्त्वाचा आहे. मागील वर्षभरामध्ये अनेक क्षेत्रामध्ये आपण घोडदौड केलेली आहे. अनेक पुरस्कारांनी, मानस सन्मानांनी या नवी मुंबई महापालिकेला गौरवण्यात आलेला आहे. गेल्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये आपण देशात 3रे आणि राज्यात प्रथम क्रमांकाचे मानांकन कायम केलेले आहे. यावर्षी 2023चं स्वच्छ सर्वेक्षणचा निकाल हा अद्याप येणं बाकी आहे, पण मला विश्वास आहे की यावर्षी देखील आपला बहुमान होईल. इतकी चांगली कामगिरी आपण केलेली आहे आणि आपण त्या निकालाची सर्वजण वाट पाहत आहोत. कचरामुक्त शहराचे 5 स्टार मानांकन गेल्या वर्षी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. तसंच ODF कॅटेगरीमध्ये सर्वोच्च जो वॉटर प्लस मानांकन आहे ते देखील आपल्याला गेल्या वर्षी प्राप्त झालेलं आहे. आणि वॉटर प्लस आणि 5 स्टार मानांकन प्राप्त करणारं महाराष्ट्र राज्यातलं एकमेव शहर हे नवी मुंबई महापालिका आहे. हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. आणि इथल्या सर्व लोकप्रतिनिधींनी आणि लोकांचा सहभाग हा इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे की गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर इंडियन स्वच्छता लीग याच्यामध्ये बेस्ट ऑफ इंडिया अंतर्गत 3 राष्ट्रीय विक्रम हे आपण या ठिकाणी स्थापित केलेले आहेत. त्यामध्ये 1 लाखाहून अधिक नागरिकांनी एकत्र येऊन घेतलेली स्वच्छतेची शपथ किंवा 26,000हून अधिक नागरिकांनी घेतलेली डिजिटल स्वच्छतेची शपथ किंवा स्वच्छता चित्रकला स्पर्धेत जवळपास 2,83,000 विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग, असे अनेक विक्रम आपण या ठिकाणी केलेले आहेत. राज्य पातळीवर देखील माझी वसुंधरा अभियानामध्ये क वर्ग महानगरपालिकेमध्ये राज्यातील सर्वोत्तम पर्यावरणशील शहराचा बहुमान गेल्या वर्षी नवी मुंबई महापालिकेला प्राप्त झालेला आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 पासून जी सुरू झालेली आहे त्यामध्ये देखील क वर्ग महानगरपालिकांमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचा सन्मान हा नवी मुंबई महापालिकेला मिळालेला आहे.
हे सर्व पुरस्कार आपल्या समोर या ठिकाणी सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. नवी मुंबईमध्ये आपण एक नवीन ओळख या सौंदर्यीकरणाच्या निमित्ताने सुरुवात केलेली आहे आणि त्याला आपली भौगोलिक जी क्षेत्र आहे त्याच्याप्रमाणे आपल्याकडे पाणथळ ज्या जागा आहेत त्याकडे आकृष्ट होणारे जे रोहित पक्षी आहेत म्हणजे फ्लेमिंगो आहेत त्यांच्या माध्यमातून या नवी मुंबई शहराचे हे आधुनिक शहराबरोबरच एक फ्लेमिंगो सिटी म्हणून देखील जगभरात एक नवीन ओळख या ठिकाणी निर्माण होत आहे. आणि याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे की टाकाऊ यंत्रापासून बनवलेली एक फ्लेमिंगोची 26 फुटी शिल्पाकृती ही ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी आपण लावलेली आहे आणि त्याचा बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्समध्ये त्याची नोंद या ठिकाणी घेतलेली आहे. नवी मुंबई ही फ्लेमिंगो सिटी हा ब्रँड नेम अधोरेखित करण्याचं नियोजन हे महापालिकेकडून सुरू आहे आणि त्याला देखील आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद या सगळ्या ठिकाणी मिळत आहे. सौंदर्यीकरणाबरोबरच स्वच्छतेमध्ये देखील हे या शहराची ओळख आहे आणि यामध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग हे आपलं बलस्थान आहे. कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करणे आणि पुनर्प्रक्रिया करणे म्हणजे रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या 3R संकल्पनेमध्ये आपण अनेक मोहिमा राबवलेल्या आहेत आणि आपले अनेक मॉडेल्स जे आहेत हे देशभरात केंद्र शासनाकडून हे गौरवण्यात आलेले आहेत. शाळामध्ये राबवला जाणारा ड्रायवेस्ट बँकसारखा उपक्रम असो किंवा 3R ऑन व्हील्ससारखा उपक्रम असो, त्याचबरोबर मासळीच्या कचऱ्यावर अभिनव उपाय शोधणाऱ्या फिशपेड उपक्रमाची देखील केंद्रीय पातळीवर दखल घेण्यात आलेली आहे. सांडपाडा उड्डाणपुलाखाली सुशोभीकरणाच्या निमित्ताने आपण गेमिंग झोन जे केलेला आहे त्याचं देखील राष्ट्रीय पातळीवर त्याची नोंद घेण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती असेल की नामांकित उद्योगपती श्री आनंद महिंद्र यांच्या ट्विटनंतर जगभरात या आपल्या सांडपाडा उड्डाणपुलाची प्रतिकृती ही जगभर पोचलेली आहे आणि त्याची जगाने दखल घेतलेली आहे आणि इतर शहरांनी देखील त्याचं अनुकरण करायला सुरुवात केलेली आहे. विष्णुदास भावे नाट्यगृहातील स्वच्छता आणि सुविधाचे मध्यंतरी इन्स्टा रील बनवून काही कलाकारांनी, प्रतिथेश कलाकारांनी या ठिकाणी रील टाकले होते आणि त्याला देखील 4 लाखापेक्षा जास्त हे कौतुक या लोकांनी पाहिलेले आहे आणि राज्यभर या आपल्या विष्णुदास भावे नाट्यगृहाची स्वच्छता आणि सुविधांचा प्रसार सगळीकडे झालेला आहे. अशा अनेक गोष्टींमध्ये नवी मुंबईने आपले वेगळेपण नेहमीच सिद्ध केलेलं आहे. सद्यस्थितीत या प्रदूषणाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आपण या शहराची हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत. पाण्याचे योग्य नियोजन आपण तर करत आहोतच, परंतु भविष्याचा वेध घेऊन स्वतःच्या मालकीचे मोरबे धरण असताना देखील शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून आणि 2050 मधील लोकसंख्या विचारात घेत आपण भविष्याचे जलनियोजन या ठिकाणी करत आहोत. त्यासाठी आपण अनुभवसंपन्न तज्ज्ञ समितीची स्थापना केली आहे आणि यामधून आपण जलस्रोतांच्या नवीन उपलब्धतेचा अभ्यास करत आहोत. आपल्या महापालिका क्षेत्रातील ग्रंथसमृद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान स्मारक हे एक वैशिष्ट्यपूर्ण स्मारक आहे. ज्ञान हीच शक्ती या संकल्पनेवर आधारित हे जे ऐरोली येथील आपलं स्मारक आहे हा देखील आता देशातच नव्हे तर जगभरात एक ज्ञान स्मारक म्हणून नावाजलं जात आहे. देशातील सर्वोत्तम आयकॉनिक वास्तू म्हणून EPC वर्ल्ड पुरस्काराने त्याचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार तसेच आपल्या राज्यातील आणि देशातील जे अनेक सामाजिक सुधारक होते, जे तज्ज्ञ मंडळी होती, त्यांच्या विचारांचा त्या ठिकाणी वेध हा विचारवेध या व्याख्यान शृंखलेद्वारे आपण विचारांचा जागर त्या ठिकाणी केलेला आहे. आणि मला असं वाटतं की फक्त सौंदर्यीकरण किंवा स्वच्छता हाच आपला अजेंडा नसून कला, संस्कृती, ज्ञानाचा वारसा, विचारांचा वारसा अशा सर्व बाजूंनी या शहराचा आणि इथल्या नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची सेंट्रल लायब्ररी या ठिकाणी नियोजित आहे आणि त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सायन्स पार्क ही देखील नियोजित आहे आणि त्याचं काम देखील सुरू आहे. लवकरच त्या ठिकाणी त्याची पूर्तता होईल.
ऐरोली येथे अजून एक आधुनिक नाट्यगृह या ठिकाणी उभं राहत आहे. आपल्या शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, नवी मुंबई शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरावर नजर ठेवण्यासाठी 1,500हून अधिक CCTV बसवण्याचं काम हे प्रगतीपथावर असून या जानेवारी महिन्यामध्ये त्याची कार्यान्वित होण्याची सुरुवात या ठिकाणी होणार आहे. आणि या सर्व कॅमेऱ्याच्या माध्यमातून या शहराला आणि इथल्या नागरिकांना एक सुरक्षा कवच हे या ठिकाणी देण्यात येणार आहे. ही एक फार मोठी उत्तरदायित्व महापालिकेकडून पार पाडण्यात येत आहे. मियावाकी शहराची जंगल निर्मिती आपण करतोय, ज्याला आपण शहराचे फुफ्फुसं म्हणतो, अशी ही अर्बन फॉरेस्ट ही आपण या ठिकाणी निर्माण करतोय. आजपर्यंत निसर्ग उद्यानामध्ये किंवा ज्वेल ऑफ नवी मुंबई या ठिकाणी आपण अशा प्रकारची मियावाकी पद्धतीची लागवड केलेली आहे. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आलेला ज्वेल ऑफ नवी मुंबई प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा मियावाकी पद्धतीचा शहरी जंगल प्रकल्प आहे हे सांगताना मला या ठिकाणी आनंद होत आहे. इथल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण विरंगुळा केंद्र, काळजी केंद्र अशा प्रकारचे अनेक उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत. आपल्याला माहिती आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण अनेक संकल्पना या ठिकाणी राबवलेल्या आहेत. त्यापैकीच एक ज्येष्ठ नागरिकांना आपण बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे. शहरातील या नागरिकांसाठी अनेक सोयी सुविधा देत असतानाच प्रशासनाने आपले जे कर्मचारी आहेत त्यांचे कर्मचारी हिताय भूमिका देखील या ठिकाणी केलेली आहे. महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी वृंदांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असताना आयुक्त म्हणून त्यांना सेवेमध्ये नियमानुसार मिळणारे लाभ देणं देखील हा तितकाच महत्त्वाचा भाग आहे. या बाबीकडे प्राधान्याने लक्ष देत मागील 1.5 वर्षामध्ये जवळपास 45 संवर्गातील 346 अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जवळपास 1192 एवढे अधिकारी कर्मचारी यांना 3 लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. यात मला एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करण्यासारखी आहे, ती म्हणजे हा लाभ देताना आपण प्राधान्याने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा प्राधान्याने विचार करण्यात आलेला आहे. सांगण्यासारखे खूप आहे. आजच्या वर्धापन दिनी त्यामध्ये ठळक बाबीची नोंद घेणे एवढंच मला महत्त्वाचं वाटतं. नवी मुंबई शहराकडून नेहमीच मोठ्या अपेक्षा असल्याचे केंद्रीय व राज्य पातळीवर बोलले जाते, याची जाणीव ठेवूनच महापालिका काम करीत असते. अपेक्षा त्यांच्याकडूनच ठेवल्या जातात ज्यांच्याकडून त्या पूर्ण होतील अशी खात्री आहे. म्हणूनच मला वाटतं की शासनाकडून नेहमी नवी मुंबई महापालिकेकडून अपेक्षा केली जाते. स्वच्छ, सुंदर व पर्यावरणशील शहराचे मानांकन अधिकाधिक उंचावत उत्तमोत्तम सुविधा देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. त्या पाठीमागे इथले सहकार्यासाठी नेहमीच तत्पर असणारे लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांचा सक्रिय पाठिंबा आणि सहयोग आजपर्यंत मिळत आलेला आहे. तो भविष्यात देखील मिळत राहील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.